खालापूर तालुक्यातील बोमला विठोबा सासगावची यात्रा 12 नोव्हेंबर पासून सुरू होतीये। सासगाव येथे टेकडीवर श्री विठोबा रुक्मिणीचं सुंदर मंदिर असून धाकटी पंढरी अशी ओळख या मंदिराची आहे। 15 दिवस भरणाऱ्या यात्रेसाठी जिल्हा आणि घाटमाथ्यावरील भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात। सासगाव ताकई इथे बोमला विठोबाची यात्रा ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। संत शिरोमणी तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी या ठिकाणी आले होते। मिरच्या विकल्यानंतर त्यांची रक्कम त्यांना मिळाली नाही। अखेर तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या नावानं बोंबा मारल्या, तेव्हा विठ्ठलानं सेवकाच्या रूपात येऊन सर्व पैसे वसूल करून दिले अशी आख्यायिका येथील ग्रामस्थ सांगतात। कोट्यावधी रुपयांची उलाढाल या यात्रेत होत असल्याने 15 दिवस स्थानिक ग्रामस्थांना मोठा रोजगार या यात्रेनिमित्त मिळत असतो। कपडे, भांडी, घोंगडी, मिठाई, बैल बाजार आणि सर्वात मोठा सुक्या मासळीचा बाजार इथे भरतो। मौत का कुवा, उंच आकाश पाळणे सह विविध मनोरंजनाचे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात। या यात्रेला 350 वर्षांपूर्वींची परंपरा आहे। 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता महापूजा झाल्यानंतर यात्रा आणि दर्शनाला सुरुवात होणार आहे। एकादशीच्या दिवशी या यात्रेच्या पहिल्या दिवशी खोपोली आणि खालापूर, पेण, कर्जत या परिसरातून अनेक दिंड्या मंदिरात येतात। ज्ञानबा तुकारामच्या अखंडपणे सुरू असलेल्या जयघोषामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होतं। त्यामुळे या यात्रेत भक्तगणांचा मोठा मेळावा पाहायला मिळतो। सासगाव यात्रेतील प्रसिद्ध जिलेबीची चव घेण्यासाठी अनेक खवय्ये या यात्रेत गर्दी करतात। थंडीत ऊब देणारे स्वेटर, ब्लँकेट, घोंगड्या आणि चादरी यांचाही मोठा व्यापार या ठिकाणी होतो। अलिबाग, मुरुड, उरण आणि पेण इथून आलेले कोळी बांधव 15 दिवसात लाखो रुपयांची सुकी मासळी विक्री करतात। घाटमाथ्यासह विविध ठिकाणाहून खास सुकी मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी होते। 15 दिवस हा परिसर फुलून जात असतो। मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम आणि बच्चे कंपनीसाठी पाळणे आणि अन्य साधनं यात्रेत असल्यानं या यात्रा परिसरातील नागरिकांसाठी वेगळा आनंद घेऊन येत असते। त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर अनेक जण या यात्रेची आतुरतेनं वाट पाहत असतात। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।